श्रावण सरी बरोबर बरसणार ऑफरची मान्सून मस्ती। बालाजी कलेक्शन्सच्या अनोख्या ऑफर ज्याची किंमत आहे सस्ती। बाय 2 गेट 1 फ्री। घेऊन जा 1 से 1 ब्रँडेड कपडे घरी। बालाजी कलेक्शन्सचा ग्राहकांसाठी खास मान्सून सेल ज्यात आहे ऑफरची रेल सेल। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नावाजलेल्या ब्रँड सह 50 पेक्षा जास्त ब्रँड्सच्या अनेक व्हरायटीज, सूट, ब्लेझर, थ्री पीस, शेरवानी, इंडो वेस्टर्न आणि बरच काही मिळणार। पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात लोकप्रिय दालनात तुमच्या स्टाईल स्टेटमेंट आणि पर्सनॅलिटीला शोभणार सारं काही इथे, तेही आमच्या मेगा ऑफर बरोबर। मग वाट कशाची पाहताय? पावसाच्या श्रावण सरी बरोबर मनसोक्त आस्वाद घ्या आमच्या मेगा मान्सून सेल मध्ये। बालाजी कलेक्शन्स, 8वी गली, राजारामपुरी, कोल्हापूर। फोन 0231 253 45 16 आणि 17। सो डोंट वरी, जस्ट हरी, कंडिशन्स अप्लाय। वाढत चालली महागाई, मात्र गुरुदत्तने आणली साड्यांना स्वस्ताई। गुरुदत्त साडी सेंटरने आपल्या असंख्य ग्राहक वर्गासाठी सुरू केला आहे अभूतपूर्व असा साड्यांचा भव्य सेल। अविश्वसनीय अशा फक्त ₹65 मध्ये। ₹65 पासूनच पुढच्या किमतीत खरेदी करा अनेक पॅटर्नच्या नवनवीन साड्या। ₹75 सेमी इटालियन, तसेच 6000 रुपयांची साडी 3000 रुपयात, 3000 ची 1500 आणि 1500 ची 750 रुपयात। कांजीवरम, पैठणी, चंदेरी, कांची सिल्क, पार्टीवेअर साड्यांची, तसेच ड्रेस मटेरियल, लाछा, घागरा चोलीची नाविन्यपूर्ण मालिका निम्म्या किमतीत। आहेरासाठी व लग्न जथ्यासाठी लागणाऱ्या अनेक प्रकारच्या मनपसंत व्हरायटी योग्य किमतीत। गुरुदत्त साडी सेंटरच्या भव्य दालनातील साड्यांचा फ्रेश स्टॉक पाहण्याचा अनुभव घ्या आणि मगच खरेदी करा। फक्त ₹65 पासून साड्या घेऊन चला 10 जुलै पासून। गुरुदत्त साडी सेंटर, गाळा नंबर 18 व 19, गुरु नानक मार्केट, गांधीनगर। आणि आता गुरुदत्त साडी सेंटरची खास ऑफर, रोज पहिल्या 35 महिला खरेदीदारांना परकर मिळेल फक्त ₹1 आणि दिवसभरात साडी मिळेल फक्त ₹35। नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजराच्या ठळक घडामोडींवर। शासकीय नोकरी आणि शिक्षणात 25% आरक्षण मिळवण्याचा निर्धार। मराठा आरक्षण जागर परिषदेत अन्य 5 ठरावही सर्वानुमते मंजूर। मिरवणूक पुढे नेण्याच्या कारणावरून शिवाजी पेठेतील खंडोबा आणि वेताळमाळ या 2 तालमीच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री। दगडफेकीनंतर जमावाला रोखण्यासाठी पोलिसांचा लाठीमार। कोल्हापुरातील मार्केट यार्ड नजीकचं रेल्वे गुड्स यार्ड दुरावस्थेच्या टोकावर। रेल्वे प्रशासनाचं आश्वासन विरलं हवेतच, हमालांचे मात्र प्रचंड हाल। आणि आज दिवसभर रंगला ऊन पावसाचा खेळ, मात्र पंचगंगा नदीची पाणी पातळी पोहोचली 41 फुटांवर। पूरग्रस्त भागातील कुटुंबांचं स्थलांतरण सुरू। सविस्तर वृत्तासह भेटूया काही क्षणातच। पाहत रहा बी न्यूज। तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय। नेकलेस मी घेत नाही। आऊ!
जीवनातील मंगल घटिकांना 52 कशी सोन्याचं झगमगतं कोंदण. घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान. सुबकता आणि सौंदर्य. अभय नारायण पोद्दार, गंगावेश, कोल्हापूर. ओके, टॉस. येस, टॉस. इंजिनिअरिंग साठी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठी करिअर टॉस करताय. उलट करिअर हे असं बंद्या रुपयासारखं खणखणीत करायचं तर मग धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या बीमॅटलाच ऍडमिशन घ्यायचं. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बीमॅट. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बीमॅट. NH4 विकासवाडी, कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता बातम्या पाहू विस्तारानं. मर्द मराठ्यांचं शहर, मराठ्यांसाठी जागर असं घोषवाक्य घेऊन आज कोल्हापुरात मराठा आरक्षण जागर परिषद संपन्न झाली. या परिषदेत मराठा समाजाला शासकीय नोकरी आणि शिक्षणामध्ये ओबीसीच्या धर्तीवर 25% आरक्षण कोणत्याही परिस्थितीत मिळवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आरक्षण विषयासह अन्य 5 ठरावही परिषदेत सर्वानुमते मंजूर करण्यात आले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी विविध जाती धर्मियांसाठी आरक्षण पद्धती राबवण्याचा निर्णय 26 जुलै 1902 रोजी घेतला होता. या क्रांतिकारक निर्णयालाच 111 वर्ष पूर्ण झाली. याचं औचित्य साधून आमदार विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेच्या वतीनं मराठा आरक्षण जागर परिषद आयोजित करण्यात आली होती. दैनिक पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून परिषदेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेंनाही पुष्पहार घालून मान्यवरांनी अभिवादन केलं. यावेळी बोलताना दैनिक पुढारीचे प्रतापसिंह जाधव यांनी मराठा समाजाला यादव काळापासून दुहीचा शाप आहे. आरक्षणाचा विषय सुद्धा मराठा समाजातील गटातटाच्या राजकारणात अडकला आहे. मराठा समाजाला 25% आरक्षण मिळवण्यासाठी शिवसंग्राम संघटनेसह विविध संघटना प्रदीर्घ काळ लढा देत आहेत. तरीही राज्यात नेहमीच सत्तेवर राहिलेलं मराठा लॉबीचं सरकार ही मागणी पूर्ण करू शकत नाही. हीच खरी शोकांतिका आहे असं मत व्यक्त केलं. शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी 25% आरक्षणाचा आग्रह धरला. मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करून आहे त्या प्रचलित आरक्षणाला धक्का न लावता 25% आरक्षण देण्यात यावं हा एक ठराव केलेला आहे. त्यांच्या या आरक्षण निर्धाराला व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी तसंच सभागृहात उपस्थित असणाऱ्या सर्वांनीच हात उंचावून पाठिंबा व्यक्त केला. याचबरोबर 60 वर्ष पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना दरमहा 2000 रुपये पेन्शन द्यावी, उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाला योग्य हमीभाव मिळावा, मराठा समाजाला उद्यमशील बनवावं, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांचे आंतरराष्ट्रीय स्मारकं शासनानं उभी करावीत असे ठरावही परिषदेत सर्वानुमते मंजूर करण्यात आलेत. परिषदेतील हे सर्व ठराव मान्य होण्यासाठी शिवसंग्राम रस्त्यावरची लढाई लढेल असंही आमदार मेटे यांनी स्पष्ट केलं. या सर्व बाबीकडे जर दुर्लक्ष जर प्रशासनानं करायचं ठरवलं तर आम्ही याच्यावर शिवसंग्राम संघटनेच्या वतीनं आवाज उठवण्याचं ठरवलेलं आहे. तो आवाज विधिमंडळामध्ये सुद्धा उठवला जाईल आणि विधिमंडळाच्या बाहेर रस्त्यावर सुद्धा आणि लोकांमध्ये सुद्धा जनजागृती करून तो आवाज बुलंद केला जाईल. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास आपल्या ओघवत्या शैलीत उलगडून दाखवला. यावेळी भरत लगट, विलास उगळे, तानाजी शिंदे, उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, कादंबरी कवाळे, शिवाजीराव राणे, अभयकुमार साळुंखे, महेश सावंत, संभाजी जाधव, अनिल कदम, RK पवार आदींसह मान्यवर उपस्थित होते. दरवर्षी आषाढ महिन्यात कोल्हापुरात त्र्यंबोली देवीची यात्रा होते. नदीला आलेलं पुराचं नवं पाणी वाजत गाजत देवीच्या पूजनासाठी आणलं जातं. नदीचं पाणी आणण्यासाठी आज शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळ या दोन्ही तालमीचे कार्यकर्ते गेले होते.
परत येताना त्यांच्यात पुढे जाण्यावरून वाद झाला। त्यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाल्यानं मोठा तणाव निर्माण झाला होता। या दगडफेकीत काही युवक जखमी झाले आहेत, तर पोलिसांना लाठी हल्ला करून जमावाला पांगवावं लागलं। कोल्हापूर शहरात दरवर्षी आषाढ महिन्यात त्र्यंबोली देवीची यात्रा साजरी केली जाते। हलगी पिपाणीच्या गजरात वाजत गाजत नदीचं पाणी देवीच्या पूजेसाठी आणलं जातं। शिवाजी पेठेतील खंडोबा आणि वेताळमाळ या दोन्ही तालमीचे कार्यकर्ते आज पंचगंगा नदीतून देवीच्या पूजेसाठी पाणी घेऊन येत होते। ट्रॅक्टर ट्रॉलीत डॉल्बी लावून दोन्हीकडचे कार्यकर्ते नाचण्यात दंग होते। मात्र उभा मारुती चौकात आल्यानंतर पुढे जाण्याच्या कारणावरून या दोन्ही तालमीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला। त्यानंतर काही नागरिकांनी हा वाद मिटवला। त्यानंतर पुढे आल्यानंतर झुंजार क्लब चौकात पोलिसांसमोरच पुन्हा वाद सुरू झाला। बघता बघता शाब्दिक चकमक वाढत गेली आणि अचानक दोन्ही तालमीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करायला सुरुवात केली। अचानक सुरू झालेल्या प्रकारामुळे तणाव निर्माण झाला। दोन्ही बाजूने मोठमोठे दगड फेकण्यास सुरुवात झाल्याने काही युवक जखमी झाले, तर काही वाहनांच्या काचाही फुटल्या। या प्रकारामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या अन्य नागरिकांची धावपळ उडाली। दोन्हीकडचे कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यानं जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयवंत खाडे यांनी पोलिसांची कुमक घेऊन लाठीमार सुरू केला आणि जमावाला पांगवलं। मात्र दगडफेकीच्या प्रकारामुळे रस्त्यावर दगडविटांचा अक्षरशः खच पडला होता। खंडोबा आणि वेताळ तालमीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याबद्दल शहरात अफवा पसरल्या, तर शिवाजी पेठेमध्ये तणावाचं वातावरण पसरलं होतं। खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवला आहे। क्षुल्लक कारणावरून कार्यकर्ते बेफान होऊन कार्यकर्ते हाणामारी करत असल्यामुळे जुने जाणते नागरिक मात्र अस्वस्थ झाले आहेत। कोल्हापुरातील रेल्वे गुड्स यार्डमध्ये रेल्वेतून आलेला माल उतरवण्याचं आणि दुसऱ्या वाहनात भरण्याचं काम करण्यात येतं। या रेल्वे गुड्स यार्डची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। त्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या हमालांना अक्षरशः नरक यातना भोगाव्या लागत आहेत। उदरनिर्वाहासाठी जीव धोक्यात घालून काम करण्याची वेळ या हमालांवर आली आहे। गेल्या वर्षी पावसाळ्यात रेल्वे गुड्स यार्डाची दुरावस्था गाजली होती। त्यानंतर रेल्वे प्रशासनानं घोषणा केली, पण प्रत्यक्षात परिस्थिती सुधारलेली नाही। त्यामुळे आता दाद मागायची कुणाकडे असा प्रश्न इथल्या हमालांना पडला आहे। मार्केट यार्ड इथल्या रेल्वे गुड्स यार्डमध्ये रेल्वेचे 3 प्लॅटफॉर्म आहेत। या प्लॅटफॉर्मवर रेल्वेद्वारे आलेल्या मालाची उतरणी केली जाते। जिल्हा हमाल पंचायतीचे 50हून अधिक हमाल या ठिकाणी माल चढ उतार करण्याचं काम करतात। मात्र गेल्या 2 वर्षापासून या ट्रॅकची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। मालवाहतूक रेल्वेच्या डब्यांची उंची आणि प्लॅटफॉर्मची उंची यामध्ये मोठी तफावत आहे। त्यामुळे हमालांना 2-3 पोती प्लॅटफॉर्मवर टाकून त्यावरून मालाची ने-आण करावी लागते। या पोत्यावरून पाय घसरून अनेक हमाल जखमी झालेले आहेत। काही जणांच्या हाताला पायाला फ्रॅक्चर झाला आहे। त्याचप्रमाणे या प्लॅटफॉर्मचं डांबरीकरण केलं नसल्यामुळे ठिकठिकाणी चिखल आणि दलदल यांचं साम्राज्य निर्माण झाले। या दलदलीतून माणूस धड चालू शकत नाही, तिथं डोक्यावरून ओझं कसं नेणार। मात्र आपला जीव धोक्यात घालून हे हमाल मालाची चढ उतार करत आहेत। या हमालांना संरक्षणाची आणि सुरक्षिततेची कोणतीही साधनं उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत। सर्वत्र डास आणि दुर्गंधीचं साम्राज्य पसरलंय। या हमालांना पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही। अशा वातावरणात काम केल्यानं हमाल आजारी पडत आहेत। मात्र रेल्वे प्रशासनाला वारंवार कळूनही प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलंय। 2 वर्षापूर्वी हमाल पंचायतीनं आंदोलन केल्यानंतर एका प्लॅटफॉर्मची किरकोळ डागडुजी झाली। मात्र इतर सर्व समस्या जैसे थे असल्याचं हमाल पंचायतीचे उपाध्यक्ष अप्पा शिंदे यांनी बी न्यूजशी बोलताना सांगितलं। प्रत्येक अधिकारी प्रत्येक वर्ग साहेब लोक येऊन आश्वासन देऊन तसेच निघून जायचे आणि चालू वर्षी काम करतो लवकर करून देतो असं म्हणून सांगितलं। थोडं काम 1 नंबरला आणि जम्बोला केलं आहे आणि जे थांबलं आहे ते अजून राड भरपूर झालेली आहे, चिखल झालेला आहे। त्याच्यामुळं इथं माणसांची गैरसोय व्हायली आणि राडीत आणि चिखलात काम करावं लागतं आहे। त्याच्यामुळं माणसं आजारी पडतात। पाण्याची व्यवस्था बरोबर नाही, जाण्या फिरण्याला पाय घसरतात, गाडीवरून फाळक्यावरून पाय निसटून माणसं बाद व्हायला लागल्यात। तरी लवकरात लवकर रेल्वे गुड्स कोल्हापूर माल धक्क्याची कामाची सुरुवात करून कामाची पूर्तता करून देण्याचे त्यांनी ज्याप्रमाणे सांगितले होते त्याप्रमाणे त्यांनी काम करून देण्याचे आहे।
रेल्वेद्वारे वाहतूक करणारे व्यापारी, रेल्वे प्रशासन हे चांगल्या प्रकारची कमाई करतायत. मात्र ज्यांच्या सहाय्यानं आपण हा व्यवसाय चालवतो त्या हमालांच्या यातना आणि आक्रोश मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. बी न्यूजसाठी कॅमेरामन दीपक सूर्यवंशीसह ताज मुल्लाणी. पूर नियंत्रण रेषेच्या परिसरातील पाणलोट क्षेत्रात नाल्याच्या काठावर मोठ्या प्रमाणावर भराव टाकून बांधकामाचा सपाटा सुरू आहे. रेड झोनचे निकष डावलून ही बांधकामं सुरू आहेत. बांधकाम करणारे आणि भराव टाकणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे ताबडतोब दाखल करावेत आणि नियमबाह्य बांधकाम करणाऱ्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं जयंती नाल्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. रेड झोन बाबतचे सर्व निकष आणि नियम डावलून कोल्हापुरातील काही बिल्डरांनी महापालिकेतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून नाल्यात भराव टाकून बांधकाम सुरू केले आहेत, असा आरोप शिवसेनेनं केला आहे. अशा बांधकामामुळे आणि ओढ्याचं पात्र कमी केल्यानं नागरी वस्तीत पुराचं पाणी शिरलं असून त्याचा हजारो नागरिकांना फटका बसत आहे. शिवसेनेनं या बांधकामाविरोधात वेळोवेळी आंदोलनं करून महापालिका प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला आहे. या आंदोलनानंतर आयुक्तांनी भराव टाकणाऱ्या 27 ठेकेदारांना प्राथमिक नोटिसा पाठवल्या असून मुदतीत भराव काढला नाही तर फौजदारी काढण्याचे आदेश दिले होते. पण या बिल्डरांनी अद्याप या नोटिसांना उत्तरही दिलेलं नाही आणि आयुक्तांनी फौजदारी कारवाईची अंमलबजावणी सुरू केलेली नाही. याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीनं आज जयंती नाल्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. सुमारे अर्धा तास रास्ता रोखून धरल्यानं वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. नगर रचना विभाग आणि शहर अभियंता कार्यालयाच्या मनमानी कारभारामुळे पुराचं पाणी यापूर्वी न आलेल्या परिसरात घुसणार आहे. त्यामुळे बांधकाम करणारे बिल्डर आणि त्यांना मदत करणाऱ्या महापालिकेतील अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई केली जात नाही तोपर्यंत शिवसेना आपला लढा सुरू ठेवेल, असा इशारा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिलाय. आयुक्त बिद्री मॅडम जी आम्हाला आश्वासन दिले की 27 लोकांना आम्ही नोटीस काढलेल्या आहेत आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणार आहे. गेली 15 दिवस आम्ही हेच ऐकतोय, का गुन्हे दाखल होत नाहीत. आणि ह्या बिल्डरांवर जेव्हा गुन्हे दाखल करणार आहात तेव्हा मदत करणारी जी मंडळी तुमचे अधिकारी त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करा, त्यांना सस्पेंड करा. का 2005चा अनुभव 19चा अनुभव जर बघितला तर कोल्हापूर 10 दिवस पाण्याखाली होतं आणि जी आता बांधकामं झाली आहेत त्यामुळे महिनाभर कोल्हापूरचं पाणी हलणार नाही आहेत आणि अनेक लोकांचे जीव जाणार आहेत, मोठ्या प्रमाणात वित्तहानी होणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आयुक्त का थांबतायत, जिल्हाधिकारी प्रांताधिकारी काय करतायत, जे भराव टाकून बांधकाम केलेले आहेत त्यांच्यावर कारवाई जोपर्यंत होत नाही, जोपर्यंत त्यांना फौजदारी गुन्हे दाखल करत नाहीत तोपर्यंत आमचं शिवसेने आंदोलन चालूच राहणार आहे. महापालिकेच्या सेवेत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांची संपत्ती जाहीर करण्याचे आदेश आयुक्तांनी द्यावेत, अशी मागणीही शिवसेनेनं केली आहे. आंदोलकांनी सुमारे अर्धा तास रास्ता रोखून धरल्यानं वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना अटक करून नंतर त्यांना सोडून देण्यात आलं. या आंदोलनात विजय देवणे, रवी चौगुले, शिवाजी जाधव, दिलीप पाटील कावणेकर, सुजित चव्हाण, अजित चव्हाण, अजिंक्य चव्हाण, हर्षल सुर्वे, दत्ताजी टिपुकडे, सुजाता सोहनी, दीपाली शिंदे, शशी बिडकर आदींसह शिवसैनिक सहभागी झाले होते. आज दिवसभरात कोल्हापूर शहरात ऊन पावसाचा लपंडाव सुरू होता. पावसाचा जोर ओसरला असला तरी पूर परिस्थिती जैसे थे राहिली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही बऱ्यापैकी पाऊस असल्यानं पंचगंगा नदीची पाणी पातळी 2 फुटानं वाढून ती आज 41 फुटावर पोहोचली आहे. राधानगरी धरणाचे 3, वारणेचे 4 आणि काळम्मावाडी धरणाचे 5 दरवाजे उघडले असल्यानं नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात यंदा वरुण राजाची चांगलीच कृपादृष्टी झाली आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये सर्वदूर पाऊस कोसळत आहे. आज कोल्हापूर शहरात पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला. सकाळपासून ऊन पावसाचा खेळ सुरू होता. काही वेळात तर चक्क सूर्यदर्शनही झालं, तर अधूनमधून पावसाची बरसात होत होती. गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 31 मिलीमीटर पाऊस झाला आहे. शाहूवाडी, राधानगरी, आजरा, चंदगड, गगनबावडा या तालुक्यात उच्चांकी पाऊस पडण्याची नोंद कायम राहिली आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला आहे. आज राधानगरी धरणाचे 3, वारणेचे 4 आणि काळम्मावाडीचे 5 दरवाजे उघडे राहिल्यानं एकूण 31,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 2 फुटांनी वाढून 41 फूट इतकी झाली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांची संख्या 75 पर्यंत पोहोचली आहे, तर 47 रस्ते वाहतुकीसाठी खंडित झाले आहेत. राधानगरी तालुक्यातील दूधगंगा, वेदगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत चालली आहे. पुराच्या पाण्यामुळे काही गावातील नळपाणी पुरवठा योजना बंद पडल्यानं नागरिकांना दूषित पाणी प्यावं लागत आहे.
जॅकवेलमधील मोटारीचा विद्युत पुरवठा बंद झाल्यानं ही समस्या उद्भवली आहे. नदीकाठावरील पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. गेले 8 दिवस पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. दुसरीकडे कोल्हापूर गारगोटी राज्य मार्गावरील जुना बिद्री पूल पाण्याखाली गेलाय. सततच्या पावसामुळे तालुक्यातील ऊस आणि भात शेतीचं मोठं नुकसान झालंय. नवीन पुलाच्या भराव्यामुळे 8 दिवसापासून शेतजमिनीत पाणी साचलं आहे. त्यामुळे पिकं कुजण्याची भीती शेतकरी वर्गातून वर्तवली जात आहे. शेतपिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. दरम्यान शिरोळ तालुक्यातील पूर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. शेकडो एकर ऊस आणि सोयाबीन पाण्याखाली गेला असून नृसिंहवाडी इथं पाणी पातळी 53 फुटावर पोहोचली आहे. साळुंखे महाराज मठ आणि अन्नछत्रातही पाणी आल्यानं मोफत महाप्रसाद बंद करावा लागला आहे. नृसिंहवाडीतील दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेलं असून आज दिवसभरात नदीची पाणी पातळी 3 फुटांनी वाढली आहे. कुरुंदवाड ते बस्तवाड आणि खिद्रापूर रस्ते बंद असून काही कुटुंबांचं स्थलांतरही करण्यात आलं आहे. दरम्यान कोल्हापूर शहरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं जयंती नाल्या शेजारी असणाऱ्या सुतारवाड्यात नाल्याचं पाणी शिरलं आहे. त्यामुळे 6 घरातील 23 लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. पाण्याची पातळी वाढत असल्यानं अग्निशमन दलाच्या जवानांनी सुतारवाड्यातील लोकांनी स्थलांतर करावं असं आवाहन केलं आहे. कोल्हापुरातील पूर परिस्थिती हळूहळू गंभीर बनत चालली आहे. शहरात पंचगंगा नदीचं पाणी जामदार क्लबच्या पुढे आलं आहे, तर जयंती नाल्याचं पाणी सुतारवाड्याकडे सरकू लागलं आहे. त्यामुळे ओढ्याच्या काठाला असणारी काही घरं पाण्याखाली गेली आहेत. या घरातील 23 लोकांचं महापालिकेच्या आपत्ती निवारण विभागानं चित्रदुर्ग मठामध्ये स्थलांतरण केलं आहे. अजूनही काही घरामध्ये पाणी येऊ लागल्यानं तिथल्याही नागरिकांनी स्थलांतरित व्हावं असं आवाहन अग्निशमन दलाचे प्रमुख दीपक गायकवाड यांनी केलंय. कोल्हापूर शहरात सुरू असलेली रस्त्यांची कामं रेंगाळल्यामुळे रस्ते प्रचंड खराब झाले आहेत. खराब झालेले रस्ते तातडीनं दुरुस्त करावेत अशी मागणी स्थायी सभेत करण्यात आली. मनोरा हॉटेलजवळील नाल्याचं काम थांबवल्याबद्दल राजू घोरपडे यांनी उपोषणाचा इशारा दिला. कोल्हापूर महानगरपालिकेची स्थायी समिती सभा सभापती रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. तावडे हॉटेल परिसरातील मिळकतधारकांना घरफाळा विभागानं नोटिसा पाठवल्या आहेत. त्याचा फायदा मिळकतधारकांना कायदेशीर बाबींसाठी होण्याची शक्यता आहे. त्याची जबाबदारी प्रशासन घेणार का अशी विचारणा शारंगधर देशमुख यांनी केली. घरफाळा नोटिसीचा मिळकतधारकांना फायदा होणार नाही, तरीही विधितज्ञांचा अभिप्राय घेऊन कार्यवाही करू असं आश्वासन प्रशासनानं दिलं. मनोरा हॉटेलजवळील नाल्याचं काम थांबवल्याबद्दल राजू घोरपडे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. तातडीनं काम सुरू झालं नाही तर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला. शहरातील महापालिकेच्या वतीनं सुरू असलेले सर्व प्रकल्प रेंगाळले आहेत. नगरोत्थानमधील काम रेंगाळल्यानं सगळीकडचे रस्ते खराब झाले आहेत. याला जबाबदार कोण असा प्रश्न सुभाष रामुगडे यांनी विचारला. तर पावसामुळे खराब झालेले रस्ते तातडीनं दुरुस्त केले पाहिजेत अशी सूचना मधुकर रामाणे यांनी केली. पाऊस थांबल्यानंतर रस्त्यावरील खड्डे मुजवण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं. तसंच नगरोत्थानमधील कन्सल्टंट बदलण्याबाबत नवीन पॅनेल तयार करण्यात येत असल्याचंही प्रशासनानं स्पष्ट केलं. बातमीपत्राच्या दुसऱ्या भागात पाहूया. कामगार कल्याण मंडळ आणि भारत हाऊसिंग सोसायटी यांच्या विसंवादामुळे बालवाडीची अवस्था भीषण, अनेक निष्पाप मुलांचा जीव टांगणीला. रिझर्व्ह बँकेच्या उपाययोजनांचा चलनाला फायदा, ₹5 आठवड्यातील उच्चांकावर. गुटखाबंदीविषयी तक्रार नाही, पण मावा, सुगंधी सुपारी, खैनीवर बंदी घालून राज्य शासन पानपट्टी व्यवसाय उद्ध्वस्त करत असल्याबद्दल शिरोळ तालुका पानपट्टीधारक संघर्ष समितीच्या वतीनं भव्य निषेध मोर्चा. या आणि इतर बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या दुसऱ्या भागात थोड्याच वेळात. मॅरेजेस मेड इन हेवन. लग्न आयुष्याची नवी इनिंग. लग्न 2 जीवांची एकरूपता. लग्न 2 कुटुंबांची समरसता. लग्न एक नवा प्रवास. वैवाहिक आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात करा मॅरेज मेकरच्या साथीनं. या अनमोल क्षणांना अलगद झेलू आम्ही देतो तुमच्या ओंजळी मॅरेज मेकर.
पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी मॅरेज मेकर. संपर्क 0231 2 650 907 आणि 9921662266. शैक्षणिक क्षेत्रातील 5 वर्षांची यशस्वी वाटचाल आणि शेकडो विद्यार्थ्यांना दिलेलं मार्गदर्शन हे ग्रास्पचं वेगळेपण. ग्रास्प म्हणजे केवळ क्लास नव्हे, ग्रास्प एक परंपरा आहे, ग्रास्प एक तंत्रज्ञान आहे, ग्रास्प एक ओळख आहे. जेव्हा ओलांडायची असतात आव्हानांची क्षितिज, तेव्हा ग्रास्प देतं नेमकी दिशा. 11वी 12वी सायन्स व नॅशनल लेव्हलच्या JEE, NEET व इतर प्रवेश परीक्षांकरता विशेष मार्गदर्शन, तसंच शालेय स्तरावरील 8वी ते 10वी वर्गांकरता IIT, NEET फाउंडेशन कोर्सेस एकाच छताखाली. ग्रास्प ग्रँड अकॅडमी ऑफ सावंत पाटील, हॉटेल मराठा रिजन्सी समोर, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. संपर्क 9850 05 1417. विना पावडर दूध, शाहू दूध सर्वत्र उपलब्ध. उज्ज्वल करिअरसाठी शिक्षणाचा पाया भक्कम हवा, जो मिळतो कीर्ती क्लासेस मध्ये. IIT, JEE मेन्स आणि ऍडव्हान्स, नीट, बीट्स, VIT इत्यादी प्रवेश परीक्षांसाठी आणि 11वी 12वी PCMB साठी प्रवेश सुरू. 4 मजली प्रशस्त इमारत, हवेशीर क्लासरूम्स, कम्प्युटराइज्ड नोट्स, टेस्ट सिरीज, सुसज्ज ग्रंथालय आणि उच्च विद्या विभूषित संशोधक, अनुभवी तज्ञ प्राध्यापक डॉक्टर VK जोशी सर स्वतः सर्व विषय शिकवतात. म्हणून तर आजवर कीर्ती क्लासेसचे शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले, उज्ज्वल करिअरचे मानकरी बनले. यावर्षी KVPI ही मानाची स्कॉलरशिप मिळवणारा आणि IIT मध्ये प्रवेश मिळवणारा ब्रह्मेश जोशी हा कोल्हापुरातील एकमेव विद्यार्थी कीर्ती क्लासचाच. असेच हजारो गुणवंत विद्यार्थी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे कीर्ती क्लासेस. कारण आम्ही जाणतो, शिक्षण म्हणजे नव्हे बाजार. कीर्ती क्लास आहे ज्ञानदानाचा वसा आणि विद्यार्थ्यांचा आधार. कीर्ती क्लासेस. अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाछेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर अडनाईक यांनी. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बालकांचे जन्मजात हृदयविकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन अडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT, होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर अडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 2535373. उज्ज्वल भवितव्यासाठी नवशिक्षण पीठ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स. ME, MBA, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि फार्मसी कोर्सेस. इथे मिळते पदवी सोबतच शिक्षणाच्या आनंदाची वॉरंटी. नामांकित तसंच आंतरराष्ट्रीय कंपनीशी संपर्क असलेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, वायफाय कॅम्पस, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त रीडिंग हॉल तसंच मुला मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत हॉस्टेल, ऑनलाईन परीक्षा केंद्र याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा. कार्यक्षम व्यवस्थापन आणि अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली घडवा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य.
ISO मानांकन प्राप्त अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे बेंगलोर हायवे, वाटार तर्फे वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. फोन 0230240770. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक भव्य इमारत, जणू आरसे महाल. निसर्ग सानिध्याचा आभास देणारं, कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची आणि इतिहासाची चुणूक दाखवणारी चित्रनगरी. सज्ज आहे आपल्या क्षुधा शांतीसाठी अगदी प्रसन्न मनाने. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट, सारथी प्युअर व्हेज. पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन ज्युसेस आणि आईस्क्रीम्स ही कुशल व्यवस्थापनाखाली अगत्याची आपलेपणाची सेवा. चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स, स्वच्छ सुंदर भव्य डायनिंग व्यवस्था, पार्किंग, लिफ्ट, एसी, नॉन एसी आणि पार्सल सुविधा असणारं फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. ईगल प्राईड, पहिला मजला, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. शिक्षणाची सुरुवात होते घर सोडण्यापासून, आणि जेव्हा करिअरचा प्रश्न असेल तेव्हा गाव सोडलं पाहिजे. आई वडील नेहमीच आपल्या मुलांची काळजी घेतात आणि आम्ही त्यांच्या करिअरची. MSBTचा अभ्यासक्रम डिझाईन करण्यात सहभाग असणारं आणि तज्ञ प्राध्यापक वर्ग असणारं कॉलेज म्हणजेच न्यू पॉलिटेक्निक. 100% सिलेबस कव्हरेज, सुसज्ज लॅब, वर्कशॉप, इंटरनेट लॅब सह बुक बँकेची सोय. शासनाच्या BC, OBC, EBC आणि मायनॉरिटी अशा सर्व फ्रीशिप देणारं न्यू पॉलिटेक्निक, चेतन मोटर्स समोर, शांतीनगर, उचगाव, कोल्हापूर. फोन 0231 261 5168 आणि 261 54 87. दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब. ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी. वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा. कोणतंही जळण वापरा. नारळाच्या झावळ्या, बागेतील शेतातील केर कचरा, शेडी, लाकूड अगदी काहीही. पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय. धूर उंचीवर काढता येतो. बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या. उत्तम घडण आणि पावडर कोटिंगमुळे दीर्घायुषी. शिवाजी विद्यापीठानं प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब. हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी, आनंदी खास. आपणही आनंदात सहभागी होऊया. कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया. ओंकार बंब, मेन रोड, कागल. फोन 243 427. कोल्हापूर बदलतंय. हा, विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साईटवर येताच तुम्हीही म्हणाल, होय, कोल्हापूर बदलतंय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टिज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच, आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश ॲटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स, कोल्हापूर. फोन 94 220 46 580 96 73 54 50 50. भविष्यात देश तसंच परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या नर्सिंग करिअरचं सर्वोत्तम प्रशिक्षण देणारं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग. नर्सिंगचं परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणारी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्न असणारी कोल्हापुरातील एकमेव शिक्षण संस्था. 4 वर्ष कालावधी तसंच 50 प्रवेश क्षमतेचा बेसिक BSc नर्सिंग पदवी कोर्स आणि फक्त मुलींसाठी 2 वर्ष कालावधी आणि 20 प्रवेश क्षमतेचा RNM नर्सिंग कोर्स. प्रशस्त कॅम्पस, अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग, मुलींचे वसतिगृह, सुसज्ज प्रयोगशाळा तसंच ग्रंथालय, सर्वोत्तम रुग्णालयात प्रशिक्षणाची सोय, बस सुविधा आणि भारत सरकारच्या विविध स्कॉलरशिपची उपलब्धता, ज्यांच्या अंतर्गत प्रशिक्षित अनेक विद्यार्थ्यांनी घडवलं आहे आपलं उज्ज्वल करिअर. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 266 8196. जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत. IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट. तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार. यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 0231 39 89 000.
ट्रीटमेंट के नाम पे कितने लोग कितनों को टोपी पहनाते हैं। अब ट्रीट कीजिए हेयर लॉस एट डॉक्टर बतराज विद अ कॉम्बिनेशन ऑफ होम्योपैथी एंड मॉडर्न साइंस। हम टोपी उतारते हैं। डॉक्टर बतराज। डॉक्टर बतराज। सोनेरी किरण, लखलखती आभूषण, सौंदर्यपूर्ण हे जगणं सर्वांना हवं हवस। संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार। वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम, सौंदर्याचा नवा पैलू, गोल्ड म्युझियम, सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी, मेन रोड, कोल्हापूर। पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11। मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर। 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन, 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू। संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, फोन 94 220 43 745 268 83 03। इच्छा असूनही मन मारावं लागतं, पुढ्यात आलेलं पंचपक्वान्न बाजूला सारावं लागतं। आयुष्याची गोडीच संपते जेव्हा होतो मधुमेह, पण ही अवीट गोडी पुन्हा आपल्या आयुष्यात आणणारा मधुमेहींचा मित्र मधुमित्र। खास डायबेटिक पेशंट्स आणि आरोग्य जपणाऱ्यांसाठी स्वीटनर्स, बिस्किट्स, पौष्टिक खाद्य उत्पादने, स्नॅक्स, हेल्थ ड्रिंक्स, स्वीट्स अँड चॉकलेट्स, याच बरोबर सोया पनीर, राईस आणि ऑइल्स अशा अनेक वस्तूंचे दालन। हेल्थ केअर प्रोडक्ट सोबत डायबेटिक व गुडघेदुखी पेशंट्स साठीचे स्पेशल फुटवेअर्स, ग्लुकोमीटर्स, अगदी खिशाला परवडणाऱ्या दरात। 200हून अधिक व्हरायटीज एकाच छताखाली। आरोग्यदायी वस्तूंचे एकच छत्र मधुमित्र। करवीर निवासिनी टॉवर्स, झोरबा हॉटेल शेजारी, गवत मंडई, शाहूपुरी, कोल्हापूर। ठीक आहे मॅडम, एकदम फ्री साईज। ठीक आहे, हा मी ट्राय करतो। काय झालं मॅडम? नाही बसत। मॅडम तुम्ही ड्रेस छान चॉईस करता, पण तुमच्या साईजला होत नाही। तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय। हे घ्या कार्ड, या पत्त्यावर जा, तुम्हाला इथेच मिळेल तुमच्या समस्येचे उत्तर। आता आपल्या ओव्हरवेटची चिंता सोडा, आजच जॉईन करा स्टार हेल्थ स्टुडिओ। माझं नाव अमित शिंदे, मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे। फॅन्टॅस्टिक जिम आहे। माझे नाव सुधाकर धनवडे, 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे। फॅन्टॅस्टिक जिम आहे। अनुभवी आणि तज्ञ प्रशिक्षकांचं योग्य मार्गदर्शन, अत्याधुनिक साधनांनी परिपूर्ण, 100% रिझल्ट ओरिएंटेड स्टार हेल्थ स्टुडिओ। पत्ता पाटणकर कॉलनी, हॉटेल पर्लच्या मागे, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। मोबाईल 90 28 45 55 56। बातमीपत्राच्या दुसऱ्या भागात पुन्हा स्वागत। आता नजर टाकूया राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडींवर। आमदार दिवाकर रावते 31 डिसेंबर पर्यंत, तर प्रवीण दरेकर 1 वर्षासाठी निलंबित। सभागृहातील आक्षेपार्ह वर्तन भोवले। मटका किंग सुरेश भगत हत्या प्रकरणी पत्नी आणि मुलांसह 6 जण दोषी, 29 जुलै रोजी शिक्षा सुनावणार। परप्रांतीयांविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य, राज ठाकरे यांच्या विरुद्ध दिल्ली न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट जारी। एमपीएससी परीक्षेसाठी पदवीधर असणे आवश्यकच, निकषामध्ये बदल। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांकडे सदस्यांची मागणी। राज्यात गेल्या 2 महिन्यात सरासरीच्या 1.5 पाऊस, देशातही विक्रमी पाऊस होणार, वेधशाळेचा अंदाज। बातमी आहे इचलकरंजीची। हजारो लिटर औद्योगिक सांडपाणी छुप्या पद्धतीनं गटारीतून थेट पंचगंगा नदीत सोडलं जात असल्याचा प्रकार आज इचलकरंजीत उघडकीस आला। काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हा प्रकार दाखवून दिल्यानंतर पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रोसेस चालकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला। इचलकरंजी शहराला पंचगंगा नदीतून पाणी पुरवठा करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे।
पण नदीचं प्रदूषण हा गंभीर प्रश्न बनला आहे. कोल्हापूर रोडवरील औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक सांडपाणी छुप्या पद्धतीने थेट गटारीतून पंचगंगा नदीला सोडलं जात असल्याचं काही सामाजिक कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणलं. पंचगंगा नदीत हे दूषित पाणी मिसळून नागरिकांनी ते पिल्यास आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्यानं पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली. नगराध्यक्षा, पदाधिकारी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पाहणी केली. यावेळी उग्रवास असलेलं हे रासायनिक सांडपाणी नेमकं कुठून येतं हे कळत नव्हतं. मात्र त्या ठिकाणी खुदाई केली असता बंद पाईपमधून हे पाणी गटारीत सोडल्याचं स्पष्ट झालं. घटनेचं गांभीर्य ओळखून नगराध्यक्षा गोंदकर यांनी प्रोसेस चालक आणि CETPच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं. त्यांनी सांडपाणी प्रोसेसचं असल्याची कबुली दिल्यानंतर सारेच संतप्त झाले. नगराध्यक्षांनी प्रोसेस चालकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा यावेळी दिला. राजारामपुरी 8व्या गल्लीमध्ये कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं बालमंदिर चालवलं जातं. पण या बालमंदिरात शिकायला येणाऱ्या निरागस अजाण मुलांना प्रत्यक्षात मृत्यूच्या सापळ्यात प्रवेश केला आहे याची जाणीवही नसते. मालक आणि भाडेकरू अशा दोन संस्थांमधील अंतर्गत मतभेदांमुळे बालमंदिरातील निरागस बालकांचा जीव धोक्यात आला आहे. गळकत छप्पर, प्रचंड ओल, अपुरी जागा यामुळे या छोट्या मुलांना शाळाऐवजी कोंडवाडा असल्याचा भास होतोय. मात्र दोन्ही संस्था आपापल्या भूमिकेवर अडून असल्यानं मुलांच्या आरोग्याचा आणि जीवाचाही प्रश्न गंभीर बनलाय. त्यामुळे इथं एखादी दुर्घटना घडल्यावरच संबंधित संस्था जाग्या होणार का असा प्रश्न आहे. राजारामपुरी 8व्या गल्लीतील भारत हाऊसिंग सोसायटीच्या इमारतीमधील 1000 स्क्वेअर फूट जागा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळानं भाडेतत्वावर घेतली आहे. कामगार कल्याण मंडळातर्फे चालवलं जाणारं शिशु मंदिर इथं भरवलं जातं. ही इमारत जुनी आणि जीर्ण झाली असून स्लॅबला ठिकठिकाणी गळती लागली आहे. स्लॅबच्या ओलसर भागाचे ढपले पडले असून लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. पावसाचं पाणी भिंतीमधून पाझरून वर्गात साचत आहे. त्यामुळे शिशु मंदिरातील चिमुकल्यांची बसण्याची पर्यायी व्यवस्था एका उंच टेबलावर करण्यात आली आहे. धोकादायक इमारतीच्या गळक्या छताखालीच अत्यंत दाटीवाटीनं ही अजाण निरागस बालकं त्या टेबलावर बसून शिक्षणाचे धडे घेत आहेत. अचानक एखाद्या बालकाचा तोल जाऊन खाली पडल्यास त्याला गंभीर दुखापत होण्याचा धोका आहे. हा प्रसंग चिमुकल्यांच्या जीवावर सुद्धा बेतू शकेल इतकी भयानक परिस्थिती इथं पाहायला मिळते. विद्यार्थ्यांची दप्तरं तर ओल्या फरशीवरच ठेवावी लागत आहेत. इमारत दुरुस्ती संदर्भात मंडळानं सोसायटीशी पत्रव्यवहार केला, पण सोसायटीचे पदाधिकारी दाद देत नसल्याचं कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं सांगण्यात आलं. मंडळाचं या इमारतीतील झालेल्या दुरावस्थेबद्दल सोसायटीसोबत दैनंदिन पत्रव्यवहार सुरू आहेत. याबद्दल सोसायटीकडून आम्हाला कोणतेही सहकार्य मिळत नाही. 2 दिवसापूर्वी मी सोसायटीला पत्र दिलेलं आहे की कमीत कमी त्या इमारतीवरती प्लॅस्टिक कवर तरी झाकण्यास त्याच्या छतावरती परवानगी द्या, तरी त्याच्याबद्दल त्यांच्याकडून सहकार्य आम्हाला मिळत नाही. यापूर्वी सोसायटीला आमचा पत्रव्यवहार झालेला आहे की इमारत दुरुस्ती मंडळ स्वतः करण्यास तयार आहे किंवा आपण दुरुस्त करून द्या, त्याप्रमाणे मंडळ आपल्याला जे काय असेल ते करारानं नियमानुसार काय असेल ते करण्यास मंडळ तयार आहे. परंतु सोसायटी यात पूर्णपणे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे सोसायटीच्या समितीकडून. संबंधितांना चिमुकल्या मुलांचा विचार करून तातडीनं ही इमारत दुरुस्ती करावी अशी मागणी पालकवर्गातून होत आहे. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या इमारतीमधील 1000 स्क्वेअर फूट जागेचं भाडं महिन्याला केवळ 350 रुपये आहे. त्यामुळे देखभाल दुरुस्तीचा खर्च पेलवत नसल्याचं सोसायटीचं म्हणणं आहे. या ठिकाणी नवीन इमारत उभारून शिशु विहारसाठी 250 स्क्वेअर फूट जागा देण्याची तयारी सोसायटीनं दर्शवली आहे. पण सध्या वापरात असणारा 1000 स्क्वेअर फूट इतक्या जागेवर कामगार मंडळानं दावा सांगितला आहे. त्यासाठी रेडी रेकनरच्या दरानं भाडं आणि अनामत रक्कम देण्याची तयारी ठेवली आहे. सोसायटी आणि कामगार मंडळातील मतभिन्नता, त्यांच्यातील अविश्वास आणि विसंवादामुळे हा प्रश्न भिजत पडला आहे. यामध्ये चिमुकल्यांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. इथं एखादी दुर्घटना घडण्या अगोदरच दोन्ही संस्थांनी समन्वय साधून बालकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करावी अशी मागणी पालकांमधून होत आहे. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं उद्योग प्रशिक्षण दिलं जातं. जिल्ह्यातील असंख्य महिला या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन स्वतःचा उद्योग सुरू करून स्वावलंबी बनण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन आणि MCED यांच्या संयुक्त विद्यमानं आज महिलांना विविध स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्था, रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन आणि MCED यांच्या संयुक्त विद्यमानं मासिक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.
शाहू स्मारकमध्ये झालेल्या या कार्यक्रमाचं उद्घाटन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, रोटरीचे प्रेसिडेंट विवेक भावसार यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमाला रोटरीयन डॉक्टर सुहास कुलकर्णी, डॉक्टर रूपा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती। महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं यासाठी भागीरथी संस्थेच्या वतीनं घरगुती उद्योगाचं प्रशिक्षण दिलं जातं। महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठीही भागीरथी संस्था प्रयत्नशील आहे, असं अरुंधती महाडिक यांनी सांगितलं। भागीरथी संस्थेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचा फायदा घेऊन जास्तीत जास्त महिलांनी स्वावलंबी बनणं गरजेचं आहे, असंही मत सौ महाडिक यांनी व्यक्त केलं। यावेळी विवेक भावसार आणि रेखा आवळे यांनीही मनोगत व्यक्त करून भागीरथी संस्थेच्या कार्याबद्दल गौरव उद्गार काढले। यावेळी रेश्मा पाटील यांच्याकडून महिलांना CFLचे बल्ब कसे तयार करावेत, उत्पादित मालाला बाजारपेठ कशी उपलब्ध करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। MCEDच्या सदस्या गंधाली दिंडे यांनी पौष्टिक कबाब, बास्केट चाट, पिझ्झा, प्रेस्टी केक कसे बनवावेत याची प्रात्यक्षिकं दाखवली। त्याचबरोबर घरच्या घरी पार्लरचे कोर्सेस कसे घ्यावेत याबाबत माहिती देऊन पंचामृत आयुर्वेदिक फेशियल, फळभाज्यांपासून फेशियल, आयुर्वेदिक क्लिनिंग, स्क्रब, मेकअप आणि केशरचना आदींची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली। कार्यक्रमाला रोटरी MCEDचे सदस्य आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। दुचाकी वाहन निर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या TVS कंपनीच्या वतीनं नवी मोपेड बाजारात आणली आहे। दर कमी मात्र उपयुक्तता जास्त असलेल्या या मोपेडचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोल्हापुरातील KR TVSच्या वतीनं आज मोपेड डेचं आयोजन करण्यात आलं होतं। यानिमित्त शहरातील प्रमुख मार्गावरून मोपेड रॅली काढण्यात आली। वयोवृद्ध आणि महिलांना चालवायला अत्यंत सुलभ असणाऱ्या मोपेड गाड्यांना मागणी दिवसेंदिवस वाढत आहे। ग्राहकांची ही मागणी लक्षात घेऊन TVS कंपनीच्या वतीनं एक्सेल हेवी ड्युटी ही 70 CCची मोपेड गाडी बाजारात आणली आहे। ही गाडी 150 किलोपर्यंतचं वजन पेलू शकते, शिवाय 1 लिटरमध्ये 65 किलोमीटरपर्यंत मायलेजही देते। या गाडीचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोल्हापुरातील उद्यमनगर इथल्या KR TVS शोरूमच्या वतीनं मोपेड डे साजरा करण्यात आला। यानिमित्त मोपेड रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीचं उद्घाटन बी न्यूजचे कार्यकारी संपादक चारुदत्त जोशी यांच्या हस्ते करण्यात आलं। ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली। उत्तम सेवा आणि विश्वासार्हता यामुळे शेतकरी, भाजीवाला, दूधवाला यांच्यासह महिला वर्गातून या गाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर गौरव मलिक यांनी दिली। बँक खाते, चेक नसतानाही कमीत कमी डाऊन पेमेंट आणि सुलभ हप्त्याची सोय या शोरूममध्ये असल्यानं ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन KR TVSचे संचालक करण सोनवणे यांनी केलं। यावेळी अमित पंड्या, कमलाकर सोनवणे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते। राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक इथल्या भोगावती नदीवरील नवा पूल पावसाळ्यातील वाहतुकीसाठी पर्याय ठरतोय, पण या मार्गावरून ST वाहतूक सुरू नसल्यानं विद्यार्थी वर्गाचा त्रास काही संपलेला नाही। या पुलावरून ST वाहतूक त्वरित सुरू करावी, अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या वतीनं देण्यात आला आहे। भोगावती नदीवर राशिवडे परिते दरम्यान नव्यानं पूल बांधण्यात आला आहे। या पुलावरून राशिवडे, शिरगाव परिसरातील सुमारे 30 गावचे विद्यार्थी कुरुकली कॉलेजला जाण्यासाठी STनं प्रवास करतात, परंतु नव्यानं बांधलेल्या पुलाला संरक्षक कठडे नसल्यानं ST वाहतूक बंद आहे। परिणामी याचा फटका महाविद्यालयीन विद्यार्थी, कारखान्याचे कामगार यांना बसत आहे। या पुलावरून ST वाहतूक त्वरित सुरू करावी या आशयाचं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भोगावती वाहतूक नियंत्रकांना दिलं। ST सेवा त्वरित सुरू करावी, अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा भोगावती साखर कारखान्याचे संचालक सुनील कारंडे यांनी दिला। राशिवडे, येळवडे, कोदवडे, वाघवडे या भागातून असंख्य मुलं आणि मुली शिक्षणासाठी दररोज येत असतात। ST महामंडळाची ST या आतल्या मार्गातून बंद असल्यामुळे या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे। ST महामंडळानं आणि बांधकाम विभागानं संयुक्तरित्या या रस्त्याची पाहणी करून या रस्ता ST वाहतुकीसाठी योग्य आहे की अयोग्य आहे याबाबतचा बांधकाम विभागानं परवाना देऊन किंवा तपासणी केल्यानंतर ST महामंडळाला तसे आदेश देऊन लवकरात लवकर या भागातल्या ST या पुलावरून चालू करून आतल्या होणाऱ्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळावं। राशिवडे परिते दरम्यानचा भोगावती नदीवरील नवा पूल असून अडचण नसून खोळंबा ठरत आहे। संबंधित विभागानं चालढकल न करता ST सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे।
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळावं, मुंबईत भव्य शिवस्मारक निर्माण व्हावं आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला 500 कोटी रुपये निधी द्यावा, या मागण्या सरकारनं मान्य कराव्यात. अन्यथा मराठा समाजाच्या वतीनं मंत्र्यांचे कपडे फाडू आणि त्यांच्या गाड्यांवर दगडफेक करू, असा इशारा मराठा आरक्षण संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष विजयसिंह महाडिक यांनी दिला. कोल्हापुरात मराठी विद्यार्थी सेनेच्या पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. राज्यभरातील 16 कर्तृत्ववान व्यक्तींना मराठा भूषण पुरस्कार देऊन या समारंभात गौरवण्यात आलं. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या राज्यभरातील कर्तृत्ववान व्यक्तींचा मराठा भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यासाठी शाहू स्मारक भवन इथं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मराठा विद्यार्थी सेनेच्या वतीनं झालेल्या या कार्यक्रमात सुरुवातीला अहमदनगरचे अफसर शेख यांचं देशापुढील आव्हानं आणि तरुण या विषयावर व्याख्यान झालं. त्यानंतर दैनिक पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे, बेळगावचे आमदार अरविंद पाटील, आमदार संभाजी पाटील, समितीचे राज्याध्यक्ष सुरेशदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळाव्याला सुरुवात झाली. मराठा आरक्षण संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष राजू सावंत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मधुकर पाटील, वैभवदादा शिंदे आदींनी मराठा आरक्षण आणि मराठा विद्यार्थी सेनेच्या चळवळीबाबत भूमिका स्पष्ट केली. युवक काँग्रेस उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आर्थिक दुर्बलांनाच आरक्षण मिळावं असा मुद्दा मांडला. समितीचे कार्याध्यक्ष विजयसिंह महाडिक यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर मंत्र्यांच्या गाड्या फोडू, कपडे फाडू, तसंच येत्या निवडणुकीत मराठा विरोधी भूमिका घेणाऱ्या मराठा नेत्यांना पराभूत करू असा इशारा दिला. विद्यार्थी सेनेचे नूतन जिल्हाध्यक्ष बंटी पाटील यांना डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते निवडपत्र देण्यात आलं. यानंतर पुरस्कार वितरण करण्यात आलं. बेळगावचे आमदार अरविंद पाटील यांच्या हस्ते बी न्यूजचे कॅमेरामन अमरसिंह पाटील यांना मराठा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसंच इतरही 15 कर्तृत्ववान व्यक्तींना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. बेळगावचे आमदार संभाजी पाटील, अरविंद पाटील यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. प्राध्यापक जीवन पवार, प्रतापसिंह जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. याप्रसंगी भरत पाटील, संतोष कांदेकर, बाबा महाडिक, सुशांत पाटील, नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांच्यासह मराठा आरक्षण संघर्ष समिती आणि मराठा विद्यार्थी सेनेचे राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते. गुरुवारी सायंकाळी संभाजीनगर जवळील सुधाकर जोशी नगरात 2 गटात हाणामारी झाली होती. या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. एकूण 20 आरोपींपैकी 2 जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. कोल्हापुरातील संभाजीनगर स्टँड परिसरात सुधाकर जोशी नगर इथं वर्चस्व वादातून 2 गटात वारंवार हाणामारी होते. गुरुवारी पुन्हा एकदा महादेव कांबळे आणि अनिल चेंबडे या दोघांवर 8 ते 10 तरुणांनी तलवार आणि चाकूनं हल्ला केला होता. या प्रकरणी पोलिसांनी दयानंद नागटिरे आणि गुरु कांबळे या दोघांना अटक केली आहे. मात्र अन्य हल्लेखोर फरारी आहेत. अटक केलेल्या दोघांना न्यायालयानं पोलीस कोठडी दिली आहे. दरम्यान नागरटिरे गटानंही महादेव कांबळेसह 10 जणांविरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी जखमी महादेव कांबळे आणि अनिल चेंबडे यांनाही ताब्यात घेतले. गुटखा, पान मसाल्याबरोबरच सुगंधित तंबाखू, जर्दा, सुपारी, मावा आदी पदार्थांवर राज्य शासनानं नुकतीच बंदी घातली आहे. त्यामुळे पानपट्टी व्यवसायधारक अडचणीत सापडले आहेत. शासनाच्या या निर्णयाविरोधात शिरोळ तालुका पानपट्टीधारक संघर्ष समितीच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. तसंच शासनानं ही बंदी लवकरात लवकर हटवावी, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा पानपट्टी असोसिएशननं दिला आहे. गुटखा, पान मसाल्याबरोबरच सुगंधित तंबाखू, जर्दा, सुगंधित सुपारी, मावा तसंच खर्रा अशा तंबाखूजन्य पदार्थावर राज्य सरकारनं बंदी घातली आहे. मात्र या निर्णयामुळे पानपट्टी धारकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. गुटखा बंदी राबवणाऱ्या पानपट्टी धारकांनी या निर्णयाविरोधात आंदोलनाचं शस्त्र उपसलं असून शिरोळ तालुक्यात याची सुरुवात झाली आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात शिरोळ तालुका पानपट्टीधारक संघर्ष समितीच्या वतीनं तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. कॉम्रेड रघुनाथ देशिंगे आणि राष्ट्रवादीचे अभिजित जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली पानपट्टी धारकांनी मोर्चामध्ये सहभागी होऊन निषेध व्यक्त केला. राज्य शासनानं गुटखा बंदी घातली असताना सुगंधी सुपारी, माव्यावर बंदी घालून शासन आपल्याला भिकेले लावत असल्याचा आरोप पानपट्टी धारकांनी केला आहे. आमच्या पानपट्टीवर चाललेल्या रोजंदारीवर त्यांनी कुऱ्हाड घातलेली आहे. ह्याच्या अगोदर गुटखा बंद केला ठीक होतं, पण त्याच्यानंतर मावा पण बंद केलेला आहे, सुपारी बंद केलेली आहे. कुठली गोष्ट माणसाच्या शरीराला हानिकारक नाही, सगळ्या गोष्टी जर विचार केला तर हानिकारकच आहे. परंतु शासन म्हणतंय हे बंद करा, ते बंद करा. शेवटी पानपट्टीवाल्यांनी चालवायचं कशावर?
पानपट्टीवाल्यांचा देखील शासनाने विचार केला पाहिजे. प्रत्येक गोष्टी जर शासन जर पानपट्टीच्या मागे राहून जर हे करायला लागलं, ही गोष्ट बंद करा, ती गोष्ट बंद करा, कुठली गोष्ट बंद केल्या आतापर्यंत शासनानं सगळ्या गोष्टी चालूच असतात. ह्यापेक्षा दारू माणसाच्या शरीराला हानिकारकच आहे. दारू बंद केली का? दारू पिऊन अपघात होऊन हजारो लोकांचे बळी गेले आहेत. तसंच दारूमुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. तरीही दारू दुकानांना परवानगी देऊन राज्यातील लाखो पानपट्टीवाल्यांच्या व्यवसायावर शासन कुऱ्हाड घालत आहे. काही मंत्र्यांच्या सांगण्यावरून हे होत असेल तर राज्यभर आंदोलन करून तीव्र लढा दिला जाईल, असा इशारा कॉम्रेड रघुनाथ देशिंगे आणि राष्ट्रवादीचे अभिजित जगदाळे यांनी दिलाय. एकंदरीत सरकार या ठिकाणी रोजगार देण्यासाठी मोठे मोठे बॅनर पोस्टर आणि ऍड करते आणि एकीकडे ह्या लोकांना रस्त्यावर आणण्याचं काम हे शासन करते. शासनाच्या अंगात धमक असेल तर या ठिकाणी देशी दारू, बेरबार अशा पद्धतीचा महसूल गोळा करणारी या ठिकाणी सिस्टीम बंद करावी. त्यावेळेला हे खोकीधारक, हे आपल्यावर येणारी गुटखाबंदी असेल किंवा या ठिकाणी सुगंधी सुपारी, सुगंधी तंबाखू बंद करतील. जसं जसं तंबाखूवर बंदी, गुटख्यावर बंदी हे सगळंच करायला आहे, पण छोट्या उद्योगाला महाराष्ट्र सरकार म्हणते की आम्ही तुम्हाला मदत करणार, पण प्रत्यक्षात हे बेरोजगार काम करणारे जे लोक आहेत त्यांना असणारे लाखो करोडो बेरोजगार आणि त्यात आणि ही पानपट्ट्या बंद करून ह्या बेकारीची भर वाढणार आहे. म्हणून परत एकदा महाराष्ट्र सरकारचा निषेध करतो आणि उद्याच्या काळात एक मोर्चाकडून हा प्रश्न सुटणार नाही. या आंदोलनात तालुक्यातील शेकडो पानपट्टीधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज दिवसभर शिरोळ तालुक्यातील पानपट्टी दुकानं बंद ठेवून शासनाचा निषेध करण्यात आला. गोल्ड म्युझियमच्या वतीनं सुरू असलेल्या अभिनव सुवर्ण संचय योजनेअंतर्गत चौथा ड्रॉ नुकताच काढण्यात आला. इंजिनियर विठ्ठल सिरसे आणि मुस्ताक पेंढारी यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं. राजारामपुरीतील गोल्ड म्युझियम ज्वेलर्सच्या वतीनं ग्राहकांसाठी अभिनव सुवर्ण संचय योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सहभागी ग्राहकांसाठी दर महिन्याला लकी ड्रॉ काढण्यात येतो. या अंतर्गत चौथा ड्रॉ रविवारी काढण्यात आला. ए स्कीममध्ये अनिल कुमार पाटंगे यांना प्रथम क्रमांकाचं बक्षीस देण्यात आलं. बी स्कीममध्ये आर्या वंदुरे पाटील तर सी स्कीममध्ये लक्ष्मी माळी यांना प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं. विजेत्यांना इंजिनियर विठ्ठल शिरसे आणि गोल्ड म्युझियम ज्वेलर्सचे मार्केटिंग मॅनेजर मुस्ताक पेंढारी यांच्या हस्ते रोख रक्कम आणि दागिने देऊन गौरवण्यात आलं. या प्रसंगी डॉक्टर अमन पठाण, किरण भोसले, आदम पेंढारी, मंजूर इनामदार, इक्बाल खतीब, सुधीर भोसले, सचिन पाटील, गणेश माळी, असीम पाटील यांच्यासह ग्राहक उपस्थित होते. 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या धोरणाविरोधात शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी राधानगरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. पटसंख्येचं कारण दाखवून सरकारी शाळा बंद पाडण्याचा डाव हाणून पाडू, असा इशारा यावेळी देण्यात आला. 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचं धोरण राज्य शासनानं अवलंबलंय. या निर्णयामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. शिवाय विद्यार्थ्यांनाही दूरच्या शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे. त्यामुळे या धोरणाला विरोध होत आहे. राधानगरी तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं या विरोधात मोर्चा काढण्यात आला. प्रचंड घोषणाबाजी करत हा मोर्चा तहसील कार्यालयासमोर आला. पटसंख्येचं कारण दाखवून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पाडण्याचा घाट रचला जात आहे, असा आरोप मधुकर मुसळे यांनी केलाय. शासनानं या निर्णयाचा फेरविचार करावा, अन्यथा शिक्षक, पालक आणि विद्यार्थी तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा मोर्चाच्या वतीनं देण्यात आलाय. मोर्चामध्ये बंडोपंत किरोळकर, बाळासू पवार, युवराज पाटील यांच्यासह शिक्षक आणि पालक सहभागी झाले होते. रुपयाची घसरण थांबवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं उचललेल्या पावलांमुळे अपेक्षित फळ मिळत आहे. रुपया मजबूत होत असून 58.69 रुपये प्रति डॉलर या 5 आठवड्यातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला आहे. IRBनं आज तब्बल 15,000 कोटी रुपयांच्या सरकारी बॉन्डची विक्री केली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण अत्यंत जोरात झाली. एप्रिल महिन्यापासून तब्बल 12% अधिकच अवमूल्यन झाल्यानं RBIनं घसरण रोखण्यासाठी विशेष उपाययोजना जाहीर केल्या. त्याचबरोबर रोख तरलता कमी करण्याच्या हेतूनं तब्बल 15,000 कोटी रुपयांचे सरकारी रोखे विकण्याचा निर्णय घेतला. याचे सकारात्मक परिणाम देशाच्या चलनावर झाले. गेल्या आठवड्यापासून रुपया मजबूत होत आहे. आज सकाळच्या सत्रात रुपयानं 58.69 रुपयाची पातळी स्पर्श केली. गेल्या 5 आठवड्यातील ही उच्चांकी पातळी आहे. दरम्यान शेअर बाजारात मात्र घसरण सुरूच राहिली.
अलीकडच्या काळात वृक्षारोपणाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात, मात्र लावलेले वृक्ष जगवण्याची जाणीव क्वचितच दिसते. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत आणि फुलेवाडी सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केवळ वृक्षारोपणच नव्हे तर वृक्ष संवर्धनाचा उपक्रम मनापासून जपलाय. गळती होत असलेल्या पाण्याचा वापर करून सुमारे 1,500 वृक्ष संवर्धनाचा अभिनव उपक्रम राबवणाऱ्या या कार्यकर्त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. वृक्षारोपणाचे कार्यक्रम झाल्यानंतर त्या वृक्षांचं पुढं काय झालं याचा विचार फारसा केला जात नाही. मात्र वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन ही मोहीम जाणीवपूर्वक राबवण्याचा निर्णय लक्षतीर्थ वसाहतमधील श्री दत्त तरुण मंडळ आणि फुलेवाडी सोशल फाउंडेशनने घेतला. त्यानुसार कार्यकर्त्यांनी शिंगणापूर चंबुखडी इथं पाण्याच्या टाकीमधून गळणारं पाणी परिसरातील एका खड्ड्यात जमा केलं आणि या पाण्यावर परिसरात 300 वृक्ष लावले आणि नित्यनियमानं या वृक्षांचं संवर्धन संगोपन केलं. वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग करून आता 1,500 वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करत चंबुखडी परिसर हिरवागार बनवणाऱ्या या कार्यकर्त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी महापौर प्रतिभा नाईक नवरे, उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, नगरसेविका रेखा राजेंद्र पाटील, कृष्णराव इंगवले, डॉक्टर MB इंगवले, राहुल माने, महापालिकेचे जल अभियंता, शाखा अभियंता यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आलं. त्यानंतर झालेल्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते श्री दत्त तरुण मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते तसंच फुलेवाडी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उदय डाकवे, उपाध्यक्ष कलंदर देसाई, डॉक्टर सतीश इंगवले आणि कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अभिनव ग्रुप, बटुकेश्वर कॉलनी, महात्मा फुले दूध संस्था यांचे सदस्य, दत्त मंडळाचे सतीश रायकर, ज्योतिराम फाले, राजू फके, बाबूराव टिपुगडे, आनंदा पाटील, दाजी चारसुर्डे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात पाहूयात. विशेष पटपडताळणी मोहिमेत 50% जास्त विद्यार्थ्यांची अनुपस्थिती असलेल्या शाळेतील शिक्षकांना अतिरिक्त ठरवून त्यांचं समायोजन करावं. राज्य खासगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघाची मागणी. वेगळ्या धाटणीचा कुंपण हा मराठी चित्रपट आज प्रदर्शित. टीमचा भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं सत्कार. राज्यस्तरीय छत्रपती शाहू मॅरेथॉन स्पर्धेचं विजेतेपद कोल्हापूर टीए बटालियनच्या दीपक कुंभारकडं. या आणि इतर बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या अखेरच्या भागात अल्पशा विश्रांतीनंतर. Exhibitions, sports event, political event, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231 265 0907 and 9921 6622 66. Our website www.creativesindia.com. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, अंगभर ऋण झुण मखमाल साडी. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, देखण्या रूपाची रंग वाढवते गोडी. निळ्या निळ्या भावर चांदण्यांची खडी, झगमग उसळल्या घडीवर लडी. लाखामध्ये शोभणार मीच फुल झडी, घडीवर घडी खुली रेशमाची घडी. द्वारकादास श्यामकुमार, दुल्हन साडी, लेटेस्ट डिझायनर साड्या, कॅटलॉग कलेक्शन साड्या, काठा पदराच्या नवीनोत्तम साड्या, डिजिटल प्रिंट साड्या, बनारसी शालू, पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या, याशिवाय ड्रेस मटेरियल आणि शूटिंग शर्टिंगची संपूर्ण रेंज. लग्न जथ्यासाठी आणि आहेराच्या साड्यांसाठी महाराष्ट्राचं वस्त्र वैभव द्वारकादास श्यामकुमार, लक्ष्मीपुरी, लक्ष्मी रोड, कोल्हापूर. गुरुनानक मार्केट, गांधीनगर. घडीवर घडी खुले रेशमाची घडी. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार श्रीपतराव दादा सहकारी बँक. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी
जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक, 1800 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA, RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा, नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक, ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक. श्रीपतराव दादा सहकारी बँक, 573E, शाहूपुरी पहिली गल्ली, कोल्हापूर. फोन 2666615. हे बघ, घरी गेल्यावर लगेच तयार हो. आज आपण तुझ्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी कॉलेजात जातोय. पण पप्पा, माझ्या चॉईसेस कॉलेजमध्ये. हा सॉरी, आय वॉन्ट बेस्ट इन्स्टिट्यूट, जिथं तुझ्या करिअरला परफेक्ट शेप मिळेल. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ॲडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी, कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. पण पप्पा, मला BMATला ऍडमिशन घ्यायचं आहे. आपल्याला तिथंच जायचं आहे. येस. HF Jewelers, Strangers Fly. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरचं नवं क्षितिज गाठण्यासाठी कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेज, डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात BSIET, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, इंटरनेट सेवेसह सुसज्ज कम्प्युटर लॅब, आधुनिक प्रयोगशाळा तसंच वर्कशॉप, प्रशस्त ग्रंथालय, शिवाय मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत नोकरीतील संधींसाठी तज्ञांचं मार्गदर्शन, याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा. मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बरोबरच सेकंड शिफ्ट मधील मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा प्रवेश सुरू. डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, 2130 E वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 265 8613. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केन्द्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची, नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा. इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. श्री साई कार्डियाक सेंटर, हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियाक सेंटर. 25 बेड्सचे सुसज्ज ICCU व क्रिटिकल केअर युनिट, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्व्होटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथ लॅब, बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा. हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियाक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली, कोल्हापूर. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी TMT,
जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती, गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी TMT, ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी, वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची, मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. नव्या युगात नव्या जमान्यात आता महत्त्व आलंय स्पेशलायझेशनला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर, हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, ICU आणि ऑपरेशन थिएटर म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी. रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार सर्वोत्तम तंत्रज्ञानातून. तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना. इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी. इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर. तिरडेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून. सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर. आता आपलं उज्ज्वल करिअर आपल्या हाती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेला हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम स्टडीज मध्ये BSc कोर्स, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी तसंच कुकरी, बेकरी आणि कन्फेक्शनरी यामध्ये 1 वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स, व्यक्तिशः तसंच व्यावसायिक प्रशिक्षण देणारी नामवंत संस्था, कुशल प्राध्यापक वर्ग, प्रशस्त कार्यशाळा, नामांकित शेफचं मार्गदर्शन, शिका आणि कमवा योजना, नोकरीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहाय्य, शिवाय अत्यंत प्रशस्त व प्रगत कॅम्पस, खास मुलींसाठी हॉस्टेल सुविधा तसंच अत्याधुनिक किचन्स, बेकरी आणि कन्फेक्शनरीज लॅब, हाऊसकीपिंग आणि फूड अँड बेवरेज वर्कशॉप. याबरोबरच कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत विद्यार्थ्यांसाठी पंचतारांकित हॉटेल्स व क्रूज लाईनवर नोकरी प्राप्त करून देणारी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, 2130 E वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 2 666 337. परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी ॲपरल्स, राजारामपुरी, 4थी गल्ली, कोल्हापूर. घर म्हणजे नव्हेत नुसत्या 4 भिंती, तर तिथं हवी जवळीक निसर्गाशी. मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास, व्यायाम, योगा, खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना. म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे. कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीनं पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅटसाठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थसहाय्य. ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, 250B/35A, यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ, कोल्हापूर. साइट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट, रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ, कोल्हापूर. स्टाईल, फॅशन, कम्फर्ट, फील, ब्लू मॅन. पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे, रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे, प्लेन, चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्लू मॅन 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग. यामुळेच ब्ल्यू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख. ब्ल्यू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील श्री महावीर गारमेंट्स सादर करत आहे
ब्रँड प्रमोशन ऑफर. 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री मिळवा, 2 शर्ट खरेदीवर 3 शर्ट फ्री मिळवा आणि 3 शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील महावीर गार्मेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्लू मॅन फॅक्टरीला भेट द्या. ब्लू मॅन, द नेम फॉर ट्रस्ट, क्वालिटी, स्टाईल अँड एलिगन्स. जब दिल चाहे HP चाय, जब दिल चाहे HP चाय. कुछ खास हो जाए, जब दिल चाहे खास बात, खास सुगंध, खास बात, खास उमंग. जब दिल चाहे HP चाय. जब दिल चाहे HP चाय, वाकई कुछ खास चाय. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात पुन्हा स्वागत. घरामध्ये स्वयंपाकाचा गॅस अचानक संपला तर गृहिणीबरोबरच अख्ख्या कुटुंबाची धावपळ होते. अशा व्यक्तींसाठी आता खुशखबर आहे. स्वयंपाकाच्या गॅसचं छोटं सिलेंडर आता ठराविक पेट्रोल पंपावर मिळण्याची सोय होणार आहे. 5 किलोचं हे सिलेंडर बाजारभावाच्या दरानं घ्यावं लागणार आहे. केवळ गॅस कंपन्यांकडून चालवल्या जाणाऱ्या पेट्रोल पंपावरच हे सिलेंडर उपलब्ध होणार आहे. वाहनामध्ये भरण्यासाठीचा गॅस सध्या पंपावर मिळतो, मात्र घरगुती गॅस मिळत नाही. अचानक घरातील गॅस संपला की संपूर्ण कुटुंबाची धावपळ होते. ही बाब लक्षात घेऊन कंपन्यांनी मुक्त व्यापार LPG ही योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार स्वयंपाकाचा गॅस पेट्रोल पंपावर उपलब्ध करून दिला जाणार आहे. पहिल्यांदा सिलेंडर खरेदी करताना मतदान ओळखपत्र, वाहन परवाना, पॅन कार्ड, आधार कार्ड आदी ओळखपत्र सादर करणं गरजेचं आहे. सुरुवातीला मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि बंगळुरू आदी शहरांमध्ये ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे. या योजनेचं यश पाहून नंतर देशभर सर्वत्र ही योजना अंमलात आणली जाणार आहे. मात्र हे सिलेंडर अनुदानित दराच्या दुप्पट दरानं म्हणजेच बाजारभावाप्रमाणे खरेदी करावं लागणार आहे. अनुदानित 5 किलोचं सिलेंडर 163 रुपयांना आहे. हे सिलेंडर 396 रुपयांना घ्यावं लागणार आहे. मात्र स्वयंपाकाचा गॅस अचानक संपल्यामुळे होणारी धावपळ या सिलेंडरमुळे थांबणार आहे. त्यामुळे या योजनेला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. इचलकरंजी शहरातील एका भटक्या कुत्र्यानं 8 जणांचा चावा घेऊन जखमी केलं. या कुत्र्यानं धुमाकूळ घातल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. नगरपालिकेनं शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे. इचलकरंजी शहरात भटकी डुकरं, कुत्री यासह जनावरांचा वावर वाढलाय. शहरातील मटण, चिकन यासह इतर दुकानांच्या परिसरात मोकाट कुत्र्यांचा नेहमीच वावर असतो. लहान मुलांचा चावा घेणं, घरात शिरणं आणि सैरभैर फिरत असलेल्या मोकाट जनावरांमुळे अपघात होणं नित्याचंच बनलं आहे. शिवतीर्थ ते शाहू पुतळा आणि कामगार चाळ परिसरात एका भटक्या कुत्र्यानं धुमाकूळ घातला. या कुत्र्यानं पालिकेच्या एका कर्मचाऱ्यासह 8 जणांचा चावा घेऊन जखमी केलं. यामुळे नागरिकात भीतीचं वातावरण पसरलं असून पालिकेनं शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. राज्यात राबवण्यात आलेल्या विशेष पटपडताळणी मोहिमेमध्ये 50% जास्त विद्यार्थ्यांची अनुपस्थिती असलेल्या शाळा आढळल्या आहेत. या शाळेतील शिक्षकांना अतिरिक्त ठरवून त्यांचं समायोजन करावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघाच्या वतीनं करण्यात आली आहे. मुंबईत महासंघाच्या वतीनं या मागणीसाठी धरणं आंदोलन करण्यात आलं. तसंच मागणीचं निवेदन शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांना देण्यात आलं. महाराष्ट्र राज्यमान्य खाजगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघाच्या वतीनं मुंबईच्या आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणं आंदोलन करण्यात आलं. या धरणं आंदोलनानंतर शालेय शिक्षण मंत्री नामदार राजेंद्र दर्डा यांची भेट घेऊन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. पटपडताळणीमध्ये 50% जास्त विद्यार्थ्यांची अनुपस्थिती आढळलेल्या शाळातील शिक्षकांना अतिरिक्त ठरवून त्यांचं समायोजन करावं. RTI कायद्यानुसार 30 पटसंख्या ग्राह्य धरावी. 150 पटसंख्येला मुख्याध्यापक पद मंजूर करावं. विनाअनुदानित सेवा पेन्शनसाठी ग्राह्य धरावी. यासह 14 मागण्यांवर चर्चा करण्यात आली. नामदार राजेंद्र दर्डा यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली.
या आंदोलनात आमदार भगवानराव साळुंके, आमदार रामनाथ पोते, आमदार नागो गाणार, KR तुंगार, राजेंद्र कोरे, संतोष आयरे यांच्यासह राज्यभरातील 200हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. इचलकरंजीतील संजय फाउंड्रीतील कामगारांना थकीत पगार आणि दिवाळीतील उर्वरित बोनसची रक्कम मिळावी अशी मागणी लालबावटा जनरल कामगार संघटनेनं केली आहे. या मागणीसाठी आज संघटनेनं फाउंड्रीचे व्यवस्थापक DS कुलकर्णी यांच्या घरासमोर निदर्शनं करून ठिय्या आंदोलन केलं. इचलकरंजीतील स्टेशन रोडवर संजय फाउंड्री आहे. गेले 4 महिने फाउंड्री बंद आहे. या फाउंड्रीमध्ये 105 अधिकारी कर्मचारी असून गेल्या 4 महिन्याचा पगार मिळालेला नाही. तसंच जादा कामाचा पगार आणि दिवाळीत झालेल्या कराराप्रमाणे उर्वरित बोनसही मिळाला नाही. त्यामुळे कामगारांनी लालबावटा जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून आंदोलन सुरू केलं आहे. आज कामगार नेते भरमा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली फाउंड्रीचे व्यवस्थापक DS कुलकर्णी यांच्या घरासमोर जोरदार निदर्शनं करून ठिय्या आंदोलन केलं. व्यवस्थापक DS कुलकर्णी, सूर्यकांत बिडकर, प्रसाद कुलकर्णी, संजय बिडकर यांनी कामगारांची भेट घेऊन 30 जुलैपर्यंत जून महिन्याचा पगार देण्याचं मान्य केलं. मात्र आंदोलकांनी उर्वरित पगारही देण्याची मागणी केली. व्यवस्थापनानं ही मागणी मान्य न केल्यानं फाउंड्रीचे अध्यक्ष सूर्यकांत बिडकर यांच्या घरासमोर 27 जुलै रोजी निदर्शनं आणि ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. आंदोलनात गौतम घुगे, बाळासाहेब धेंडे, सुभाष कांबळे, जितेंद्र ठोंबरे, सुकुमार काडापुरे यांच्यासह कामगार सहभागी झाले होते. संगीत क्षेत्रातील दिग्गज वसंत देसाई, वसंत प्रभू आणि वसंत पवार यांच्या गीतांवर आधारित वसंत संध्या हा कार्यक्रम पार पडला. श्याम संजीवनी फाउंडेशननं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमावेळी सामाजिक कार्यकर्त्यांना लोकप्रभा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. श्याम संजीवनी फाउंडेशनच्या वतीनं मराठी हिंदी गीतांवर आधारित वसंत संध्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. बोले रे पपिहरा, घन घन माला, आली हासत पहिली रात, लटपट लटपट तुझं चालणं या अन्य लोकप्रिय गीतांच्या सरींमध्ये रसिक चिंब झाले. डॉक्टर विनोद ठाकूर देसाई, प्रल्हाद जाधव, गीता दातार, वीणा चौगुले, श्री तिजा वेदपाठक आणि प्रत्यंजा राजाज्ञा यांच्या गीतांना रसिकांनी दाद दिली. ए मेरे वतन के लोगो या गीतानं कार्यक्रमाची सांगता झाली. यानंतर व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, जीवरक्षक दिनकर कांबळे, राजू मेवेकरी, अमोल सरनाईक, यश विचारे यांचा विश्वकर्मा बिल्डरचे SM गावडे, विजय लोहार यांच्या हस्ते लोकप्रभा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात फाउंडेशनचे अध्यक्ष अमित हुक्केरीकर, उपाध्यक्ष उदय भेंडीगिरी, सचिव श्यामानंद कुंभोजकर, संचालक अभिजित हुक्केरीकर आदी उपस्थित होते. मतिमंद मुलांच्या भावविश्वावर आधारित कुंपण हा मराठी चित्रपट कोल्हापुरात आज प्रदर्शित झाला. रॉयल चित्रपटगृहात त्याचा पहिला खेळ झाला. चित्रपटाच्या माध्यमातून या मुलांचं जीवन समाजासमोर आणणाऱ्या कुंपणच्या टीमला भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी शुभेच्छा दिल्या. विविध व्यवसाय करणाऱ्या 4 तरुणांनी आपले मित्र आणि नातेवाईकांच्या मदतीनं मतिमंद मुलांच्या भावविश्वावर आधारित कुंपण या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. लेखन दिग्दर्शन संजय टिपुगडे, सहदिग्दर्शन विजय माळी, छायाचित्रण जयदीप निगवेकर यांनी केलंय. चंद्रशेखर जनवाडे यांनी गीतांना संगीत साथ चढवलाय. हा चित्रपट रॉयल चित्रपटगृहात आज प्रदर्शित झाला. यावेळी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी कुंपण या चित्रपटाच्या माध्यमातून वेगळ्या धाटणीचा आणि आशयप्रदान चित्रपटाची निर्मिती केल्याबद्दल संपूर्ण टीमचं कौतुक केलं. तसंच महाडिक यांच्या हस्ते चित्रपटाचे कलाकार, गायक आणि चित्रीकरणासाठी मदत करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या एका भक्ताचे 2 मोबाईल चोरट्यानं लंपास केले. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. मुंबईतील अंधेरी इथं राहणारे विनोद वसंत मदने हे त्यांच्या मित्रासोबत कोल्हापुरात महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी गुरुवारी आले होते. ते एका भक्त निवासामध्ये राहिले होते. गुरुवारी रात्री मोबाईल रूममध्ये ठेवून ते देवळात गेले होते. दर्शन घेऊन परत आल्यानंतर त्यांचे दोन्ही मोबाईल गायब झाल्याचं निदर्शनास आलं. त्यावेळी तिथून फिरणाऱ्या शैलेश भाट या गंगावेशमधील तरुणाला संशयित म्हणून पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलीस पुढील तपास करत आहेत. कागल इथं आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय छत्रपती शाहू मॅरेथॉन स्पर्धेचं विजेतेपद कोल्हापूर टीए बटालियनच्या दीपक कुंभार यांना पटकावलं. विजेता स्पर्धक कुंभार यांना रोख 15,000 रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात आलं. कागल कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेवर टीए बटालियनच्या खेळाडूंनी वर्चस्व राखलं.
कागल इथं कागल कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीनं राज्यस्तरीय छत्रपती शाहू मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। स्पर्धेचा शुभारंभ समरजित सिंह घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष SK मगदूम, नगराध्यक्ष अंजुम मुजावर उपस्थित होत्या। बँकेच्या मुख्य कार्यालयापासून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली। स्पर्धेकरता 21 किलोमीटरचं अंतर ठेवण्यात आलं होतं। कागल बँक, मुरगुड नाका, पिंपळगाव खुर्द, वन्नूर पाटी, सिद्धनेरली, नदी किनारा इथून कागल असा स्पर्धेचा मार्ग होता। स्पर्धेत पहिल्यापासून वर्चस्व ठेवून असलेल्या कोल्हापूर 109 TA बटालियनच्या दीपक कुंभार यानं 21 किलोमीटरचं अंतर अवघ्या 56 मिनिटं आणि 20 सेकंदात पूर्ण करत विजेतेपद पटकावलं। दुसरा क्रमांक कोरोचीच्या नॅशनल स्पोर्ट्सचा खेळाडू धनाजी कौलोकर यानं पटकावलं। तिसरा क्रमांक गडहिंग्लजच्या परशुराम भोई यानं पटकावलं। स्पर्धेतील विजेता दीपक कुंभार याला कागल बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव आणि शाहू साखरच्या संचालकांच्या हस्ते रोख 15,065 रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात आलं। इतर बक्षिसं बिद्रीचे उपाध्यक्ष दत्तामामा खराडे आणि मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली। यानिमित्त बाळ पाटील, उपनगराध्यक्ष मारुती मदारे, बँकेचे उपाध्यक्ष रमेश सणगर, बिद्री कारखान्याचे संचालक वसंतराव पाटील, माजी नगराध्यक्ष शिवाजी गाडेकर, बॉबी माने, अजितसिंह घाडगे यांच्यासह नागरिक उपस्थित होते। जिद्द आणि ध्येयानं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून पन्हाळा तालुक्यातील आळवे इथल्या अस्मिता पाटील आणि कोलोली इथल्या अभिजित गणपती जाधव यांनी पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत यश संपादन केलं आहे। अस्मिता पाटील मुलींमध्ये राज्यात 23वी आली आहे। या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। आता पाहूयाच्या सोन्या चांदीचे दर। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। शासकीय नोकरी आणि शिक्षणात 25% आरक्षण मिळवण्याचा निर्धार। मराठा आरक्षण जागर परिषदेत अन्य 5 ठरावही सर्वानुमते मंजूर। मिरवणूक पुढे नेण्याच्या कारणावरून शिवाजी पेठेतील खंडोबा आणि वेताळमाळ या 2 तालमीच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री। दगडफेकीनंतर जमावाला रोखण्यासाठी पोलिसांचा लाठीमार। कोल्हापुरातील मार्केट यार्ड नजीकचं रेल्वे गुड्स यार्ड दुरावस्थेच्या टोकावर। रेल्वे प्रशासनाचं आश्वासन विरलं हवेतच, हमालांचे मात्र प्रचंड हाल। आणि आज दिवसभर रंगला ऊन पावसाचा खेळ। मात्र पंचगंगा नदीची पाणी पातळी पोहोचली 41 फुटांवर। पूरग्रस्त भागातील कुटुंबांचं स्थलांतरण सुरू। याबरोबर आजचं बातमीपत्र इथंच संपलं। पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।